माझ्या डेंटिस्टने मला रूट कॅनल ॲडवाईस केले, पण त्याची खरंच गरज आहे का? गोळ्या घेतल्यावर माझं दुखणं तर थांबतंय. असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? हाय, आय एम डॉक्टर प्रणिता. तुमच्या डेंटिस्टने तुम्हाला रूट कॅनल का सांगितलं? डेंटिस्ट जेव्हा तुमचा एक्सरे घेतात तेव्हा हे क्लिअरली दिसून येतं की ही कीड तुमच्या दाताच्या नसापर्यंत किंवा नसेच्या एकदम जवळ आहे. तेव्हा अशा दातांना रूट कॅनलची गरज असते. दाताचे लेअर असतात, इनामेल, डेंटिन, पल्प. जेव्हा तुमची कीड ही डेंटिन म्हणजे दाताच्या दुसऱ्या लेअरपर्यंत जाते तेव्हा तिथे सिमेंट म्हणजे फिलिंगची गरज असते. पण हीच कीड जेव्हा डेंटिन पासून पल्प म्हणजे दाताच्या नसेपर्यंत पोहोचते तेव्हा तुमचे डेंटिस्ट तुम्हाला रूट कॅनल ट्रीटमेंट ॲडवाईस करतात. पण तुम्ही जर हे इग्नोर केलं ट्रीटमेंटच्या भीतीमुळे किंवा मेडिसिन्स घेतल्यावर माझं दुखणं तर थांबतंय, सो आत्ता करायची गरज काय, नंतर बघूया, असे कारणं देऊन जर तुम्ही ट्रीटमेंट पोस्टपोन करत गेलात तर हेच इन्फेक्शन तुमचं दाताच्या मुळापर्यंत जाऊन तिथे पस होण्याची शक्यता आहे. मोठी सूज येऊ शकते, दात हळूहळू तुटायला लागू शकतो. काही केसेसमध्ये दात काढायची गरज पडते. जिथे तुम्ही रूट कॅनल ट्रीटमेंट करून नॅचरल दात वाचवू शकता तिथे तुम्ही त्याला इग्नोर करून पोस्टपोन करून दाताची कंडिशन एवढी खराब होऊन जाते की तो काढावाच लागतो. आय होप मी तुमचे थोडेफार डाऊट क्लिअर केले असतील. तुम्हाला अजून काही प्रश्न किंवा डाऊट्स असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, or you can message me, or you can book an consultation with us on this number. Thank you.